नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. भाजपला धक्का. बाळासाहेब पाटील विजयानंतर थेट पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला 2 तास रंगली राजकीय खलबतं. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवत कराड उत्तर मतदारसंघावर आपलीच पकड असल्याचं सिद्ध केलं असताना आज अचानक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. या 2 नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी आगामी होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर राजकीय खलबते झाल्याचं समजतं. विधानसभेच्या निवडणुकीत कराड दक्षिण उत्तर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये भाजपाचे आमदार मनोजदा खोरपडे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल आणि भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण बेताळ व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निवासराव थोरात यांचे एक पॅनल सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल विरोधात उभे राहिले. या तिरंगी निवडणुकीत बाळासाहेब पाटलांनी सह्याद्रीच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीचा वचपा काढत सुमारे 8,000 मताधिक्याने आपले पॅनल निवडून आणले. या निवडणुकीदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी बाळासाहेब पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर या 2 नेत्यांमध्ये सुमारे तासभर सह्याद्रीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. मात्र याचा तपशील कोणालाही समजू शकला नाही. भाजपाचे आमदारही 2-3 वेळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटले, मात्र त्यांना निवडणुकीत कोणाच्याही व्यासपीठावर न जाता आपली उघड भूमिका जाहीर केली. या निवडणुकीनंतर आज माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राजकीय खलबते झाली. याचा तपशील मिळू शकला नसला तरी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत राज्यातील राजकारणासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. येणाऱ्या निवडणुकीत या 2 नेत्यांचे सूर जुळणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. प्रतिनिधी सकलेन मुलानी. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.